आज आम्ही पलूस या तीर्थ शिवाजी महाराजांच्या तीर्थासमोर आम्ही उभा राहून आज आदरणीय एक राज्याला महाराष्ट्राला आदर्श असलेले एक प्रशासकीय अधिकारी म्हणजे एका मेंढपाळाचा मुलगा चांगल्या गोरगरीब घराण्यातून शिकून एक मोठा IRS अधिकारी होऊन आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपलं एक प्रचंड मोठं असं नाव कमावत आहे। आणि त्याचबरोबर TDRS ग्रुप जे बघत आहेत की आदरणीय राहुल हजारे दादा यांच्यावरती परवा अधिवेशनामध्ये चुकीचे आरोप एका आमदाराकडून लावण्यात आले आणि ते चुकीचे आरोप लावून सुद्धा त्याच्यावरती नाव कमी करून किंवा बदनामी करण्यात आली। परंतु हितचे काय सचिनजी मोटे यांचे जे काही हितचिंतक तिथं उपस्थित झालेले आहेत यावरनं मला असा इशारा द्यायचा आहे की लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं बरेच जणांना आग लागलेले आहे, बरेच जणांना त्यांच्या प्रगती किंवा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल वाईट वाटतं, परंतु सचिनजी मोटे साहेबांनी केलेलं काम हे अतिशय हिमालय एवढं आहे। म्हणजे प्रशासकीय अधिकारी असताना आतापर्यंत अकॅडमी चालवणं असू दे, साध्य फाउंडेशनचं काम असू दे किंवा त्यांनी विविध सामाजिक ग्रामीण भागामध्ये घेतलेले कार्यक्रम असू देत किंवा राजकारणामध्ये आता नवीन पिढी त्यांच्याकडे बघून आदर्शवत येतेली बघून असू दे, हे सगळं बघून काही कार्यकर्त्यांना प्रचंड त्याचा राग येऊन अधिवेशनापर्यंत त्यांची बदनामी करण्यात आली। आणि म्हणून आज आम्ही हे सगळेजण उपस्थित राहून आम्ही एक निर्धार केलेला आहे की आदरणीय सचिनजी मोटे साहेबांच्या कामाला खऱ्या अर्थानं आदरांजली किंवा त्यांच्या असलेल्या कामाबद्दल आम्ही प्रेम प्रति व्यक्त करून त्यांची बदनामी झाली याबद्दल होऊ शकत नाही। तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या पद्धतीनं आम्ही त्यांचा दुग्ध अभिषेक घालून त्यांचा जय जयकार करतोय। तरी आम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित आलेलो आहोत। या ठिकाणी दुग्ध अभिषेक करत असताना उपस्थित असलेले पलूस तालुक्याचे युवक अध्यक्ष RPIचे आदरणीय अविनाश दादा काळीबाग, त्याचबरोबर आमचे सन्मित्र आणि आदरणीय प्रवीण दादा गायकवाड, त्याचबरोबर माझे बंधू मित्र आणि एक युवा उद्योजक आदरणीय अनिकेत भैया कुंभार व तसे इतर सर्वच मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत। आम्ही आता दुग्ध अभिषेक करतोय। दुसरा व्हिडिओ करा।